रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं आज शिवाजी पार्कच्या गेट नंबर 5 इथे संध्याकाळी 6 वाजता लोकार्पण होणार आहे। या सोहळ्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। सुरेश तारकर यांनी हे स्मारक बनवलेलं आहे, तर संकल्पना आणि चित्र हे स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलंय। या स्मारकामध्ये आचरेकर सरांची टोपी पाहायला मिळणार आहे, तर बॅट, बॉल, स्टंप आणि पॅड असं हे स्मारक असेल। विशेष म्हणजे या बॅटवरती सर्व क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या देखील असतील। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। दादरचं शिवाजी पार्क मैदान आणि रमाकांत आचरेकर सर यांचे एक वेगळे किस्से प्रत्येक जणाला आठवतात। क्रिकेटपटू आणि रमाकांत आचरेकर सरांचं एक वेगळं नातं जे ते प्रत्येक वेळी आपण किस्स्यांमधून सचिन तेंडुलकरांच्या तोंडातून अनेक क्रिकेट प्रेमींच्या तोंडातून ऐकत असतो। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी किंवा मग त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचं स्मारक जे ते शिवाजी पार्क मैदानात जे ते उभारण्यात येणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर हा समोरचा मंच या ठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित असतील, तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हाही या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। पण आता कुतूहल जे आहे, उत्सुकता आहे की नेमकं या स्मारकात काय असणार आहे, स्मारक कसं असणार आहे। आणि ज्यांनी हे स्मारक घडवलंय ते म्हणजे सुरेश तारकर आपल्यासोबत आहे। सर, काय खरं तर मैदान आणि क्रिकेट एक वेगळं नातं, त्याच्यात आचरेकर सरांच्या आठवणी, त्या आठवणींना कसा उजाळा दिला या स्मारकामुळे? नाही, राजसाहेबांनी स्वतःने एक स्केच केलेलं, संकल्पना जी आहे ती राजसाहेबांची होती आणि त्याच्यावरून मी पहिलं एक छोटंसं डमी केलं। ते बॅट, बॉल, स्टंप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांची कॅप। सरांची कॅप म्हटलं की प्रत्येक क्रिकेटरला माहिती आहे की हे सरांची कॅप आहे म्हणून, आणि त्याच्यावरून ते शिल्प बनवलं। आणि मग ते सगळीकडनं पास करून झाल्यानंतर प्रत्यक्षरित्या 1.5 फूट म्हणजे रेग्युलर बॅटपेक्षा 1.5 पटीने मोठं सगळं ते फायबरमध्ये बनवलं। यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हे स्मारक उभं राहिले, पण ते स्मारक जे किंवा संपूर्ण स्कल्पचर जे उभं ते काचेच्या पेटीच्या आतमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। नेमकं याचं कारण काय? कारण की जे प्रेमी असतील त्यांना जवळ जाता येणार नाही, त्यामुळे किंवा थोडा दुरावा होईल असं वाटतंय का तुम्हाला? कसं करायचं नेमकं काय? नाही, जवळून बघू शकतात, परंतु आपल्याकडे इतर जी स्मारक आहेत त्याच्यावर कचरा, प्लेट, पानं, सुकलेल्या काय काय धूळ अशा नको त्या गोष्टी पडलेल्या दिसतात आणि ते चांगलं स्मारक भकास वाटायला लागते। म्हणून आम्ही खास केलंय, त्याला काचेची पेटी दिलेली आहे आणि आधीमध्ये त्याला पुसू शकतो, मेंटेन करू शकतो आणि कायमचं ते स्मारक आहे ना व्यवस्थित दिसेल, अशा एवढाच उद्देश आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही। धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी। तर हे होते सुरेश तारकर ज्यांनी हे स्मारक घडवलेलं। खरं तर आज संध्याकाळी 6 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे, सोबत सचिन तेंडुलकर ही उपस्थित असणार आणि त्यांच्या हस्ते या स्मारकाचं जे ते अनावरण करण्यात येणार आहे। त्यामुळे आता हे स्मारक किती आकर्षक आणि एक भावनिक नातं तयार करणार असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।